चालू आहे म्हणजे इतकी धावपळ चालू होते की काय सांगू. घरची पण आज खूप कामं निघाली होती, खूप म्हणजे खूप राडा पडला होता नुसता घरी. तर उरकता मला आज शॉपवरती यायला 11:30 झाले सकाळचे. आणि रात्री मी 11 वाजता गेली होती, 11:45 वाजता. आणि तिथून पुढे बाकीची कामं आल्यानंतर कटिंग केलं पटकन आणि शिवायला घेतलं. तोपर्यंत सुनीता आलीच. कटिंग कुठले केलं आल्यानंतर क्लायंट आले होते, घ्या म्हणून नाही म्हटलं. कालचं क्लिनिंग केलं, मग कटिंग केलं, मग शिवायला घेतलं. तोपर्यंत सुनीता आली. कटिंग करता करता तिनेही शिवायला घेतलं. तिने आज 4 ब्लाउजं जोडली, मी 4 ब्लाउजं कटिंग केली. नंतर एक सेमी पट्याला सलवार कटिंग केला, तो तिने शिवला. आणि मी मग पुन्हा 4 ब्लाउजं कटिंग झाल्यानंतर पूर्ण एक पॅन्ट होती, प्लाझो पॅन्ट किंवा पेन्सिल पॅन्ट म्हणू शकतो, पण थोडीशी लूज, ती पॅन्ट कटिंग करून शिवली. सुनीताला सलवार दिला, सेमी सलवार शिवायला. पुन्हा मी मागे जो पिंक टॉप दिसतोय तो कटिंग करून शिवला. आणि ते करता करता 2-3 मध्ये क्लायंट आले, ते पाहिले. आणि एक ब्लाऊज इथेच हुकलूक केलेला आहे, म्हणजे हुकलूक नाही ॲक्च्युली, याला प्रिन्सेस कट आहे. हाच त्या दिवशी आलेला अर्जंटचा ब्लाऊज. आणि गडबडीमध्ये मला वाटलं तो आज जाणार आहे, पाहिजे तो उद्या धनतेरसला, आणि मला आज एवढ्या टेन्शनमध्ये वाटलं आत्ताच जाणार आहे. तर मी हा ब्लाऊज शिवलेला, ह्याला सुद्धा खूप वेळ लागला शिवायला, पण काम सुंदर झाल्यामुळं आपल्याला सुद्धा छान वाटतंय बघा. प्रॉपर ह्याला अशी डिझाईन आहे स्लीवला, इकडे सुद्धा त्याला अशी डिझाईन आहे आणि छान वाटतोय हा ब्लाऊज. बॅक साईडला पण डिझाईन आहे, ती जाऊ नये म्हणून काही डिस्कशन आमचे झाले होते. तर असा हा वी नेक पुढे आणि पाठीमागे हवा आहे. प्रॉपर प्रिन्सेस कट आहे, अजून त्याला प्रेस झालेली नाही आहे. हे पहा, प्रेस झाली की अजून तो प्रॉपर छान दिसेल. बांधणीमध्ये साडी आहे आणि पाठीमागे ही जी डिझाईन आहे, ही डिझाईन त्यांना हवी होती. पहिल्यांदा म्हटलं बॅक हुक करा, मग बॅक हुक केलं तर ही सेंटरची डिझाईन जाणार होती. मग ही डिझाईन राखण्यासाठी, ही डिझाईन ठेवण्यासाठी पुन्हा भरपूर कष्ट केले आणि मग झिपपर्यंत पोचलो. आणि ही साईड झिप अशी लागलेली आहे, तर छान फिनिशिंगनी ही झिपसुद्धा लागलेली आहे. हे बघा, तर छान वाटतो हा ब्लाऊजसुद्धा. त्यांना प्रत्येक ब्लाऊज झिपचाच लागतो. सो हा ब्लाऊज शिवून आपला झालेला आहे. आणि आता आमचं लाईटचं पण काम झालेलं आहे, करणारे सुद्धा आत्ताच गेले. आणि हा ब्लाऊज इथे तुम्हाला दाखवलेला सुंदर झालेला आहे. अजून जॉईंट केलेले 2 ब्लाऊज आहेत, ते शिवावे लागतील. पण त्याच्या अगोदर एक ड्रेस राहिला आहे, टॉप राहिला आहे. आजच्या टार्गेटमधला हा एक ड्रेस आहे. आणि हे एका ताईंचे खूप दिवस झालं पडलेले ड्रेस आहेत, हे सुद्धा मला आज कटिंगला घ्यावे लागतील. आणि ड्रेसच इतके आहेत की ब्लाऊजांना हातच लागेना झाला. हे बघा, हे पण ड्रेस आहेत आणि हे मला आता शिवायला लागतील. मापसुद्धा मोठा आहे. आणि कालचे जे ब्लाऊज शिवले ना मी, 42, 41, 42 साईजचे ब्लाऊजचे साईज होती.